आज सकाळी सकाळी पिल्लूला बघायला शाळेतली पोरं आली होती, तर त्यांच्या मस्त गप्पा गोष्टी चालल्या होत्या. मस्त त्यांच्यासोबत रमला होता. आणि आज भुईमुग काढायचा होता, तर घरच्यांनी सांगितलं होतं की पुशांचे नाही अंडोशांचे लाड नाही, आज सगळ्यांना कामं असणार. तुम्ही रानात या, नका येऊ, पण आम्ही तुम्हाला घरी आणून देऊ. मग आम्ही पण म्हटलो द्या बाबा, आम्ही कुठं नाही म्हणतोय. मग काही दोघंजणं गाडीवर मग घरी आणून देत होते. आणि आम्ही मग सकाळी सकाळी चालू केलं शेंगा तोडायचं काम. तर त्यांनी ना इथं अंगणातच ढीग घातला होता आणि आम्ही इकडं मध्ये शेंगा तोडत होतो. सारख्या ऑर्डर येत होत्या, झालं का म्हटलं उरकावा पटापट. दुपार तर भरलीच होती आणि मध्येच पाहुणे आले. पाहुणे कधी पण मध्येच येतात बरं का. गॅस संपला होता म्हणून बनवून चूल पेटवली. म्हटलं चहा ठेवावं, तर ते म्हणाले नाही बाई आम्हाला तर पोहेच खायचे आहे. मग म्हटलं द्या आणून, पोहे बनवले. पण माझा तर ना आजचा दिवस पूर्ण काही ना काही बनवण्यातच जात होता. पोहे खाऊ न खावं तेच आजीबायांची ऑर्डर आली का आम्हाला तर आता शेंगाच बाफून पाहिजे. मग काही शेंगा बाफत ठेवल्या. मग नंतर कळाले की पोहे तर उगाच एवढे बनवले, बाकीच्यांनी खाल्ले तर बाकीच्यांनी खाल्ले पण नाही. म्हटलं चला होतं. असं करत करतच दुपार टळून गेली. मला तिसरा प्रहार झाला. आज तर माझ्याकडून काही काम झालं नाही. थोड्या वेळा अजून शेंगा तोडायला बसले. मग नंतर परत मला स्वयंपाकाची ड्युटी लागली. मग बाकी तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.